Hello students, welcome in online session of biology. Today we are going to study chapter molecular basis of inheritance. Before we start the topic, you must recall that you have already studied in previous standards. That is, what is a nucleic acid, what are types of nucleic acid, what is the function of nucleic acid, and what is the difference between DNA in prokaryotes and eukaryotes. Now we will start with molecular basis of inheritance. मागील टॉपिकमध्ये तुम्ही मेंडेलियन इनहेरिटन्स मेंडेलचे लॉज पाहिलेत. मेंडेलने वाटाणा वनस्पतीमध्ये हायब्रिडायझेशन एक्सपेरिमेंट करून इनहेरिटन्सचे लॉज सांगितले, ज्याला आपण मेंडेल्स लॉज ऑफ इनहेरिटन्स असे म्हणतो. व्हॉट इज अ इनहेरिटन्स? ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन, इट इज कॉल्ड ॲज इनहेरिटन्स. म्हणजेच एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे गुणधर्म म्हणजेच कॅरेक्टर्स संक्रमित होणे याला म्हणतात इनहेरिटन्स, म्हणजेच अनुवंशिकता. उदाहरण द्यायचं झालं तर आपण म्हणतो मुलगा आईसारखा दिसतो, डोळे आजोबांचे सारखे झालेत. म्हणजेच काय, हे कॅरेक्टर्स, हे गुणधर्म एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होतात. त्यालाच आपण म्हणतो अनुवंशिकता. व्हॉट इज अ मॉलिक्युलर बेसिस? जे मॉलिक्यूल इनहेरिटन्ससाठी रिस्पॉन्सिबल आहेत त्याचा आपण डिटेलमध्ये ह्या टॉपिकमध्ये स्टडी करणार आहोत. लेटेस्ट स्टडी डिस्कवरी ऑफ DNA. ज्यावेळी अजून क्रोमोसोमचा शोध लागला नव्हता त्यावेळेला मेंडेलनी पी प्लांटमध्ये हायब्रिडायझेशन एक्सपेरिमेंट्स करून असे सांगितले की समथिंग इज ट्रान्सफर फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट. दॅट समथिंग वॉज ही नेम्ड ॲज फॅक्टर, ज्याला आज आपण जीन्स म्हणतो, म्हणजेच त्याला मराठीमध्ये जनुके म्हणतात. हे जीन्स कुठे असतात? हे जीन्स असतात क्रोमोसोमवरती. क्रोमोसोम कुठे असतात? न्यूक्लियसमध्ये. न्यूक्लियस कुठे असतो? सेलमध्ये. हे आपल्याला माहिती आहे. वी नो दॅट वॅटसन अँड क्रिक डिस्कवर डबल हेलिक्स मॉडेल ऑफ DNA in 1953 and they were awarded Nobel Prize in 1961. But before 90s आपल्याला हे माहीत नव्हतं की ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर कशामुळे होते. द क्रेडिट फॉर डिस्कवरी ऑफ DNA goes to Frederick Miescher. In 1869 he collected pus cells from local hospital. By using salt solution and weak alkaline solution, he isolated cell nuclei from pus cells. Further, he isolated chemical substance from nucleus. So, he named it as nuclein. 1869 मध्ये फ्रेडरिक मिशरनं लोकल हॉस्पिटलमध्ये जाऊन पस सेल्स कलेक्ट केल्या. त्याच्यावरती त्यांनी सॉल्ट सोल्युशन आणि वीक अल्कलाइन सोल्युशन घालून सेल न्यूक्लियाय आयसोलेट केल्या. त्यातून परत काय झालं तर त्या जो काही केमिकल सबस्टन्स होता जो न्यूक्लियसमधून आयसोलेट केला होता त्याला नाव दिलं त्यांनी न्यूक्लिन. केमिकली दिस न्यूक्लिन हॅज हाय फॉस्फरस कंटेंट अँड इट शोज ॲसिडिक प्रॉपर्टी. हेन्स इट वॉज नेम्ड ॲज न्यूक्लिक ॲसिड. दॅट इज ॲसिडिक सबस्टन्स present in nucleus. There are two types of nucleic acid, DNA and RNA. DNA means deoxyribonucleic acid and RNA means ribonucleic acid. Now we will study the genetic material in living organism. In early 90s, geneticists knew that inheritance is due to genes present on chromosomes composed of DNA and proteins. By performing many experiments in bacteria and viruses, geneticists were convinced that DNA was genetic material, not protein. Some of important experiments which give evidences that DNA is genetic material. These experiments are as follows.
First, Griffith experiment. Second, Avery-McCarty and MacLeod experiment. Third, Hershey-Chase experiment. Let us study Griffith experiment. In 1928, a British medical officer, Frederick Griffith, performed an experiment on bacterium Streptococcus pneumoniae, which causes pneumonia in humans and other mammals. 1928 साली ग्रिफिथनं स्ट्रेप्टोकोकस निमोनी या बॅक्टेरियाचा उपयोग करून एक एक्सपेरिमेंट केला की त्या बॅक्टेरियामुळं निमोनिया डिसीज होतो. त्या बॅक्टेरियाचे त्याने 2 स्ट्रेन यूज केले. पहिला स्ट्रेन एस टाईप आणि दुसरा स्ट्रेन आर टाईप. एस टाईप इट इज स्मूथ, पॅथोजेनिक, व्हिरुलंट अँड एनकॅप्सुलेटेड. आर टाईप इट इज रफ, नॉन पॅथोजेनिक, नॉन व्हिरुलंट अँड नॉन कॅप्सुलेटेड. स्मूथ मीन्स cell wall is smooth and rough means cell wall is rough. Pathogenic means disease causing and non pathogenic means non disease causing. या एक्सपेरिमेंटसाठी ग्रिफिथनं उंदरांचा उपयोग केला. आपल्याला माहितीच आहे जिनेटिक एक्सपेरिमेंट करण्यासाठी वेगवेगळ्या ॲनिमलचा उपयोग करतात. फॉर एक्झाम्पल माऊस, गिनीपिग, ड्रॉसोफिला एट्सेट्रा. ग्रिफिथ कंडक्टेड 4 एक्सपेरिमेंट्स. ग्रिफिथनं 4 एक्सपेरिमेंट्स केले. त्यातील फर्स्ट एक्सपेरिमेंट, ही टूक आर स्ट्रेन अँड इंजेक्टेड इन टू द माऊस. रिझल्ट इज माऊस रिमेन्स अलाइव. ॲज वी नो आर इज नॉन पॅथोजेनिक. आर हा स्ट्रेन नॉन पॅथोजेनिक असल्यामुळं इट डज नॉट कॉज एनी डिसीज, सो दॅट माऊस रिमेन्स अलाइव. इन सेकंड एक्सपेरिमेंट, ही टूक एस स्ट्रेन and injected into the mouse. Result is death of the mouse. S strain it is pathogenic, so it causes the disease and death of the mouse takes place. In third experiment, he took heat killed S strain and injected into the mouse. Mouse remains alive. Heat killed केल्यामुळं पॉलिसॅकॅराइड लेल्स सेल वॉलची डिस्ट्रॉय होते. In fourth experiment, he took mixture of R strain and heat killed S strain and injected into the mouse. Result is surprising, that is death of the mouse takes place. आपल्याला माहिती आहे आर स्ट्रेन हा नॉन पॅथोजेनिक आहे आणि हीट किल्ड एस असल्यामुळं उंदीर जिवंत राहिला पाहिजे होता, पण तो मृत पावला. कारण असा कोणता तरी घटक आहे जो हीट किल्ड एस स्ट्रेन बॅक्टेरियामधून तो आरमध्ये ट्रान्सफर होतो. त्यामुळं आर स्ट्रेन इट बिकम्स पॅथोजेनिक अँड व्हिरुलंट. ह्या 4 एक्सपेरिमेंटवरून ग्रिफिथनं कन्क्लुजन केलं की ग्रिफिथ कन्क्लुडेड दॅट आर स्ट्रेन बॅक्टेरियम मस्ट हॅव टेकन अप टू व्हॉट ही कॉल्ड ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल फ्रॉम heat killed S bacterium, which allowed R strain to get transformed into smooth coated bacterium and become virulent. But what was picked up by living R type? Was it protein or DNA or RNA of S type? He was unable to give explanation of that. Second experiment, Avery-McCarty and MacLeod's experiment. After 16 years of Griffith's experiment, in 1944, US microbiologist Oswald T. Avery, Colin M. MacLeod, and Maclean McCarty gave first evidence that DNA is the genetic material that is transforming principle. They purified DNA, RNA, proteins and other material from heat-killed S type and mixed with R type to see which ones could transform living R type to S type. They also used enzymes, proteases, RNAs,
DNAs in their experiment. RNAs and proteases did not affect transformation. Means what? Due to RNAs, RNA will digest. Due to protease, protein will digest. When these enzymes was used, it was observed that transformation occurred, that is, RNA and proteins are not responsible for transformation. While when DNA was mixed with DNase, that is deoxyribonuclease, there was no transformation, indicating that DNA is cause of transformation. This experiment proved that transforming principle is DNA. 1944 मध्ये ॲव्हरी, मॅक्लिओड अँड मॅककार्टी यांनी असं सिद्ध केलं की DNA इज द जेनेटिक मटेरियल, म्हणजेच ते ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल आहे. त्यांनी असा एक्सपेरिमेंट केला की त्यांनी हीट किल्ड एस टाईप स्ट्रेनमधून DNA, RNA, प्रोटीन व इतर घटक प्युरिफाय केले. हे घटक आर टाईप स्ट्रेनबरोबर मिक्स केले. त्यांनी वरील घटकांपैकी कोणता घटक म्हणजे DNA, RNA, प्रोटीन किंवा इतर घटक आर टाईप स्ट्रेनला एस टाईप स्ट्रेनमध्ये ट्रान्सफॉर्म करतो हे बघितले. याचबरोबर त्यांनी प्रोटीएज, RNase व DNase या एन्झाईमचा वापर केला. प्रोटीएज व RNaseच्या वापरानंतर ट्रान्सफॉर्मेशन घडून आलेले आढळून आले. म्हणजेच प्रोटीन व RNA हे घटक ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल नाहीत. DNAच्या वापरानंतर ट्रान्सफॉर्मेशन इनहिबिट झाले, म्हणजे DNA हा घटक ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल आहे हे सिद्ध झाले. सो दे कन्क्लूड दॅट DNA is genetic material, that is transforming principle is DNA. But biologists were not convinced with these results and conclusion. Third experiment, Hershey-Chase experiment. In 1952, Alfred Hershey and Martha Chase proved that DNA is the genetic material, not proteins, by using bacteriophages. What is a bacteriophage? That is, viruses that infect the bacteria is called bacteriophages. They used radioactive phosphorus in the medium for some viruses and radioactive sulfur for other. They grew some viruses on a medium that contained radioactive phosphorus and some other on medium that contain radioactive sulfur. Viruses grown in the presence of radioactive phosphorus contain radioactive DNA but not radioactive proteins, because DNA contain phosphorus but proteins do not. Similarly, viruses grown on radioactive sulfur contain radioactive protein but not radioactive DNA, because DNA does not contain sulfur. Radioactive phages were allowed to infect E. coli bacteria grown on the medium containing normal phosphorus and sulfur. Then, as infection proceeded, the viral coats were removed with the help of centrifuge. Bacteria which were infected by viruses with radioactive DNA were radioactive, indicating that DNA was the material that passed from viruses to bacteria, and bacteria which were infected by viruses having radioactive sulfur were not radioactive. This indicates that proteins from the viruses did not enter the bacteria. Therefore, DNA is the genetic material, that is
passed from virus to bacteria. हर्शे आणि चेस यांनी 1952 मध्ये DNA हा जेनेटिक मटेरियल आहे हे सिद्ध केले. त्यांनी बॅक्टेरियोफाजचा उपयोग या प्रयोगासाठी केला. बॅक्टेरियोफाज म्हणजे जे व्हायरस बॅक्टेरियाला इन्फेक्ट करतात. हर्शे आणि चेस यांनी या प्रयोगासाठी रेडिओएक्टिव्ह फॉस्फरस आणि रेडिओएक्टिव्ह सल्फरचा वापर केला. त्यांनी काही व्हायरस रेडिओएक्टिव्ह फॉस्फरस असलेल्या मीडियममध्ये वाढवले, तसेच काही व्हायरस रेडिओएक्टिव्ह सल्फर असलेल्या मीडियममध्ये वाढवले. जे व्हायरस रेडिओएक्टिव्ह फॉस्फरसमध्ये ग्रो केले त्यांच्या DNA मध्ये रेडिओएक्टिव्ह फॉस्फरस येतो, परंतु प्रोटीनमध्ये नाही. तसेच जे व्हायरस रेडिओएक्टिव्ह सल्फर असलेल्या मीडियममध्ये ग्रो केले त्यांच्या प्रोटीनमध्ये रेडिओएक्टिव्ह सल्फर आढळून येतो, परंतु DNA मध्ये नाही. या दोन्हीचे कारण DNA मध्ये फॉस्फरस आहे व प्रोटीनमध्ये सल्फर आहे. या रेडिओएक्टिव्ह बॅक्टेरियोफाजेसला कोलायला इन्फेक्ट केले आणि कोलाय नॉर्मल फॉस्फरस व सल्फर असलेल्या मीडियमवरती ग्रो केले. नंतर सेंट्रिफ्युगेशननी व्हायरल कोट रिमूव्ह केला. रेडिओएक्टिव्ह DNA असलेले व्हायरसने इन्फेक्ट केलेले बॅक्टेरिया रेडिओएक्टिव्ह होतात, परंतु रेडिओएक्टिव्ह प्रोटीन असलेले व्हायरसने इन्फेक्ट केलेले बॅक्टेरिया रेडिओएक्टिव्ह नसतात. म्हणजे रेडिओएक्टिव्ह DNA बॅक्टेरियामध्ये पास होतो, प्रोटीन होत नाही. याचाच अर्थ DNA हे जेनेटिक मटेरियल आहे हे सिद्ध होते. Just now we studied that DNA is genetic material. Let us now study some further details about it, that is DNA packaging. You know what is packaging, but question is why DNA should be packed. I would like to tell you some important facts about it. The average length of DNA in typical mammalian cell is 2.2 meter and approximately the size of nucleus in which DNA is present is 10 raised to minus 6 meter. It means very long DNA is packed in very small nucleus. It is just like a ball of knitting wool, where long thread wool is packed or coiled in a small rounded ball. म्हणजेच लोकरीचा जो गुंडा असतो त्याच्यामध्ये एवढी मोठ्या लेंथची जी लोकर असते ती एका गुंड्यामध्ये सगळी पॅक झालेली असते. दॅट मीन्स DNA मस्ट बी कंडेन्स्ड, coiled and super coiled to fit inside small nucleus. Let's see packaging of DNA both in prokaryotes and eukaryotes. As we know, in prokaryotic organism in which true nucleus is absent, cell size is very small. For example, in E. coli, cell size is almost 2 to 3 micron long, while the nucleoid is small, circular, highly folded, naked ring of DNA which is 1100 micron long in perimeter, that is 1.1 millimeter, containing about 4.6 million base pairs of nucleotides. Hence, the negatively charged
DNA becomes circular, reducing the size of 350 micron in diameter as shown in diagram. This is further reduced to 30 micron in diameter because of folding or looping. About 40 to 50 domains, that is loops, are formed with the help of RNA connectors as shown in diagram. Each domain is further coiled and supercoiled, thereby reducing the size down to 2 micron in diameter. This coiling, that is packaging, is assisted by positively charged HU, that is histone like DNA binding proteins, then proteins and various enzymes like DNA gyrase, DNA topoisomerase first for maintaining supercoiled state. Students, let us revise the things. We studied discovery of DNA as genetic material, Griffith experiment, Avery McCarty and MacLeod's experiment, Hershey-Chase experiment, packaging of DNA in prokaryotes. Next time we will study packaging of DNA in eukaryotes and DNA replication. Thank you.